अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच गुरुवार म्हटलं की सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस, हा आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस। बघा, गुरुवारच्या दिवशी केलेल्या सेवांनी आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो। गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी, आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक तुरटीचा खडा फक्त या एका ठिकाणी किंवा या एका दिशेला ठेवायचा आहे। ज्या दिशेला गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुरटीचा खडा ठेवला तर त्या खड्यासोबत तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाईल। तुमच्या घरामध्ये असलेले काही क्लेश असतील, घरामध्ये जर एकोपा नसेल, घरामध्ये बांध कुणी घातलेली असेल, घरामध्ये आर्थिक तंगी असेल, घरात पैशांची चणचण असेल, खूप कर्जाचा डोंगर साठलेला असेल, अशा सगळ्या समस्यांमधून तुमची सुटका होईल। एक तुरटीचा खडा तुमचं आयुष्य बदलवून टाकेल, तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती करेल। तुमच्या मनात असणारी कुठलीही इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करेल। हा उपाय फक्त आपल्याला गुरुवारच्याच दिवशी करता येतो। मासिक धर्म असेल, सुतक काळ असेल तर त्या टायमात आपण हा उपाय करू शकत नाही। बाकी इतर वेळेस कुणीही हा उपाय केला तरीही चालेल। तुम्ही या गुरुवारपासून करा, पुढच्या गुरुवारपासून करा, कुठल्याही गुरुवारपासून करू शकतात, फक्त गुरुवारचा दिवस लागेल, ठीक आहे। आता काय उपाय आहे, नक्की तुरटीचा खडा आपल्याला कुठे ठेवायचा आहे, कुठल्या पद्धतीने आपल्याला त्याची स्थापना करायची आहे, हे सगळंच पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। मग गुरुवारच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता। सकाळपासून अगदी रात्री 7-8 वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी तुम्हाला लागणार आहे एक तुरटीचा खडा। जर तुम्ही ऑलरेडी एखाद्या उपायासाठी एखादी तुरटी वापरलेली असेल तर ती नाही चालणार। नवीन कोरी करकरीत एक तुरटी तुम्हाला घरी आणायची आहे, ठीक आहे। बाजारात, किराणा दुकानात तुम्हाला कुठेही सहज मिळून जाईल। फक्त एक तुरटी तुम्हाला घरामध्ये आणायची आहे। आणल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला एक लाल रंगाच्या वस्त्राचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे। देवघर तुमचं जिथे असेल त्या देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे, एक उदबत्ती लावायची आहे आणि बसण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे। लाल रंगाचा जो कपडा आहे हा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर, जिथे लक्ष्मीचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती असेल त्याच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर हा तुरटीचा घेतलेला खडा घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचा आहे। घरामध्ये एखादा असा व्यक्ती असेल जो खूप क्लेश करतोय, कलह करतोय, सतत घरात वाद घालतोय, भांडणं करतोय, जे काही असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा हा तुरटीचा खडा उतरवून घ्यायचा आहे। प्रत्येक व्यक्तीवरून, अर्थात जे करू देतील, ज्यांचा विश्वास नसेल त्यांच्या मागे लागू नका। त्याच्यानंतर घराच्या आतमधले जे 4 कोपरे म्हणजे ज्या 4 दिशा असतात या 4 दिशांवरूनही तुम्हाला हा तुरटीचा खडा जो आहे हा 7 वेळा वरपासून खालपर्यंत जाईल असा उतरवायचा आहे। मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचा, तिथूनही वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या घरातील जे देवघर असेल त्या देवघराला हा खडा जो आहे तो तुम्हाला स्पर्श करायचा आहे। स्वतःवरून तुम्हाला उजवीकडून डावीकडे जाईल अशा पद्धतीने 7 वेळा तुम्हाला स्वतःहून ओवाळून घ्यायचा आहे आणि जो लाल रंगाचा कपड्याचा तुकडा ठेवलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला हा खडा ठेवून द्यायचा आहे। ठेवून दिला की त्याच्यानंतर तुम्हाला या तुरटीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। थोड्याशा पांढऱ्या अक्षदा तुम्हाला टाकायच्या आहे, म्हणजे त्याच्यावरती अर्पण करायचे आहे। धूप, दीप, अगरबत्ती हे सगळं काही ओवाळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या खड्याला, म्हणजे या खड्यामध्ये जे कापड आहे त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची आहे। आता ही पोटली सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। तुमचा जो उजवा हात आहे त्या उजव्या हातात घेऊन हाताची मूठ बंद करायची आहे। हाताची मूठ बंद करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा
तारक मंत्र, आपल्या महाराजांचा जो तारक मंत्र आहे, निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, हा 1 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. 51 वेळा महामृत्युंजय मंत्राचा ओम त्र्यंबके यजामही सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मे बंधना मृत्युमोक्षय महामृतात, या महामृत्युंजय मंत्राचा 51 वेळा जप करायचा. 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा, 51 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आणि 1 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा. फक्त ह्या 3 सेवा करायच्या. 3 सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर ही जी त्रुटीच्या खड्याची पोटली आहे, जी लाल रंगाच्या कापडात बांधलेली आहे, ती तिथून उचलायची आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने उजव्या बाजूला टांगून द्यायची. आता समजा हे मुख्य प्रवेशद्वार आहे, हा बाहेरचा भाग आहे आणि हा आतला भाग आहे. तर बाहेरच्या बाजूने समजा मी आतमध्ये चाललेले आहे, तर घरात जात असताना या दरवाजाच्या उजव्या बाजूला उजवा भाग किंवा उजवी जी बाजू आहे, त्या उजव्या बाजूला तुम्हाला ही पोटली जी आहे ती टांगायची आहे. सलग 3 गुरुवार ही पोटली मुख्य प्रवेशद्वाराला तशीच ठेवायची आहे. 3 गुरुवार पूर्ण झाले, ज्या दिवशी 4था गुरुवार असेल त्या 4थ्या गुरुवारी ही पोटली काढायची. काढल्यानंतर ती खोलायची, म्हणजे त्याच्यामध्ये घातलेला जो तुरटीचा खडा आहे, हा तुरटीचा खडा घेऊन कुठल्याही, जर आजूबाजूला कुठे स्वामींचं केंद्र असेल, स्वामींचं मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा महादेवांचं मंदिर असेल, तर त्या मंदिरामध्ये हा तुरटीचा खडा घेऊन जायचा आणि तिथे जाऊन तो त्यांच्या चरणांना अर्पण करायचा. पुन्हा बाजारातून एक नवीन तुरटीचा खडा घ्यायचा आणि सांगितल्या पद्धतीने 4थ्या गुरुवारी पुन्हा हा उपाय करायचा. 6 महिने हा उपाय चालूच ठेवा. कमीत कमी 6 महिने हा उपाय चालूच ठेवा. 3 गुरुवार फक्त टांगून ठेवायचा, 4थ्या गुरुवारी तो बदलायचा, पुन्हा 3 गुरुवारी तो ठेवायचा, 4थ्या गुरुवारी तो बदलायचा. असं कमीत कमी 6 महिने करा. 6 महिन्याच्या आत तुमच्या घरामध्ये करोडांचंही कर्ज असेल ना, ते कमी व्हायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये खूप दारिद्र्य आणि गरिबी असेल की ताई जन्माला आलो तिथून गरिबीच बघितली, ती गरिबी कमी होईल. तुमच्या घरात रोज कुठून ना कुठून का होईना पण पैसा येऊ लागेल. बऱ्याच वेळा असं होतं की घरात सगळं आहे, पैसा आहे, सगळं, पण सुख नाही आहे, क्लेश खूप आहेत. घरामध्ये कुणाचं कोणाशी पटत नाही, घरात एकोपा नाही आहे, आनंद नाही आहे, घरात समाधान नाही आहे. या उपायानंतर तुमच्या घरात आनंद येईल, समाधान येईल, घरामध्ये सुख येईल, एकमेकांशी पटायला लागेल. बघा, तुरटी जी नकारात्मकता शोषण्यासाठी, नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आणि लक्ष्मीला आपल्याकडे खेचण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुरटी तितकीच महत्त्वाची असते. जेव्हा आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुरटीचा खडा तुम्ही घरातल्या 4ही कोपऱ्यांवरून फिरवाल किंवा घरातल्या प्रत्येक सदस्यावरून उतरवाल, त्या क्षणात त्या तुरटीमध्ये घरातली सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, बाधा, संकट सगळं शोषलं जाईल. जेव्हा हा तुरटीचा खडा तुम्ही एका कापडात बांधून मुख्य प्रवेशद्वाराला लावाल, तेव्हा तुमच्या घराचं संरक्षण होत राहील आणि घराकडे सदैव लक्ष्मी आकर्षित होईल. लक्ष्मी ही लक्ष्मीकडे आकर्षित होते. जेव्हा हा तुरटीचा खडा लाल कापडात बांधून तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला लावाल, तेव्हा सदैव बाहेरून येणारी, उंबरठ्यापर्यंत येणारी जी लक्ष्मी आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. घराकडे माता लक्ष्मी ही सदैव आकर्षित राहील. तसंच बऱ्याच वेळा आपलं काही चांगलं झालेलं बऱ्याच लोकांना बघवत नाही. मग आपलं सगळं चांगलं असताना काहीतरी वाईट व्हायला लागतं. मग आपण म्हणतो आत्ता सगळं ठीक होतं, लगेचच माझ्या नशिबाचे फासे कसे पलटायला लागले. बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती आपल्या घरात येताना काहीतरी वाईट विचाराने, वाईट हेतून येते, आपलं काहीतरी वाईट व्हावं म्हणून बऱ्याच वेळा नजरही लावते. पण जोपर्यंत ही त्रुटी तुमच्या घराला असेल तोपर्यंत कितीही कुणी कुठल्या विचाराने आलं तरी तुमच्या घराचं संरक्षण होत राहील, कारण ही त्रुटी सगळी नकारात्मकता आणि निगेटिव्हिटी स्वतःकडे शोषून घेत राहील. सगळ्यांनी आजच्या दिवशी नक्कीच हे करा. ज्यांच्या घरात खूप कर्ज आहे, दुःख, क्लेश खूप जास्त आहे, तर त्यांनी आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.